All students are welcome to next chemistry lecture. विद्यार्थी मित्रांनो, आपण केमिस्ट्री सेक्शन फर्स्ट जो आहे त्यामध्ये ऑनलाईन लेक्चर जे आहे त्या ठिकाणी मॉडर्न पिरियोडिक टेबल, सेकंड सम अनालिटिकल टेक्निक्स हे दोन त्या ठिकाणी युनिट्स आपण ऑनलाईन लेक्चरद्वारे त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर ऑफलाईन जे असेल किंवा आपण क्लासमध्ये त्या ठिकाणी मॉडर्न पिरियोडिक टेबलचं पण आपण थोडक्यात त्या ठिकाणी रिव्हिजन घेतलेलं आहे. आणि आता त्या ठिकाणी नेक्स्ट युनिट जे आहे म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही त्या ठिकाणी झालेलं आहे. सम अनालिटिकल टेक्निक्स ऑनलाईन त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि याच्यानंतर आपण ऑफलाईन क्लासमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम त्याच्यामध्ये काय 2 ते 3 पॉईंट्स आपण त्या ठिकाणी स्टडी केलेले आहे. तर त्याच्या पुढचा जो पॉईंट असेल तो क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम आपण स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामधला काही पार्ट आपण स्टडी केलेला आहे. तर ऑनलाईनसुद्धा आपण त्या ठिकाणी हा जो पार्ट असेल तर ऑनलाईनसुद्धा आपण काय करणार आहोत हे थोडंसं या स्ट्रक्चर ऑफ ॲटममधलं जो क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम थोडंसं हार्ड आहे. तुम्ही अभ्यास केल्यानंतर ते लक्षात येणार आहे. तर दोन्ही ठिकाणी आपण ऑफलाईन ऑनलाईन हाच त्या ठिकाणी पार्ट आपण अभ्यासणार आहोत. मग याच्यामध्ये जे वेगवेगळे पार्ट्स असतील क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटममध्ये त्या ठिकाणी जस्ट introduction for this one, second one Schrödinger equation, atomic orbitals and quantum numbers, then shapes of different orbitals, energies of orbitals, Above principle, Pauli's exclusion principle, Hund's rule, and last one electronic configuration up to 30, atomic number 30. तर हा सर्व पार्ट त्या ठिकाणी या युनिटमध्ये आपल्याला किंवा हे सब युनिट जे असेल याच्यामधलं स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये अभ्यास करायचा आहे. सो स्टार्टिंग विथ सिम्पली व्हॉट इज क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. सो जस्ट लाईक अ वेव्ह फंक्शन, फिजिक्समध्ये आपण पाहिलेल्या वेव्ह फंक्शनचं जे नेचर असतं तर त्याच्यासारखं साधारणतः हे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम असतं. Centrally placed nucleus in which two particles are present, protons and neutrons, and electrons revolves around the space called as orbitals. So these orbitals are acts as or like waves, structure of waves. So this model is termed as quantum mechanical model of atom. So we see just the equation Hamilton H psi is equal to E psi. So this is the equation, and second Schrödinger equation. So what is Schrödinger equation? It is gives the ideas about the information about electrons or explanation of electrons by 3 quantum numbers or simply 4 quantum numbers. That is principal quantum number, azimuthal quantum number, and magnetic quantum number. And last one spin quantum number. So this is the Schrödinger equation. Now we see details. The next point that is going on offline in class, atomic orbitals and quantum numbers. As we see simply structure, आपण ॲटमचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे की सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती त्या ठिकाणी जो स्पेस असतो त्या स्पेसमध्ये इलेक्ट्रॉनची मुवमेंट असते त्याला आपण ऑर्बिटल्स म्हणायचं. हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात. मग हे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची जे त्या ठिकाणी मुवमेंट असेल त्या इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटला त्या ठिकाणी किंवा त्याचे आपण सिम्पली प्रॉपर्टीज आपण म्हणूया ते प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यासाठी जे क्वांटम नंबर्स यूज केले जातात ते 4 आहेत. फोर्स देर आर 4 क्वांटम नंबर. फर्स्ट वन प्रिन्सिपल क्वांटम नंबर विच इज designated by small n, second one azimuthal quantum number L, third one magnetic quantum number ML, and fourth one spin quantum number MS. So fully electrons are explained on the basis of these 4 quantum numbers. So we just see the wave functions or atomic orbitals from the basis of the quantum mechanical electronic structure of an atom. Wave functions असतील किंवा त्याला atomic orbitals आपण म्हणू. मग याच्यामध्ये each orbital is designated by 3 quantum numbers labeled as n, l, n, m, l, and each electron being assigned with 4 quantum numbers, that is n, l, m, l, and m, s.
आपण त्या ठिकाणी ते 4 क्वांटम नंबर्स त्या ठिकाणी इन डिटेल्स पाहणार आहोत. So first one, principal quantum. What it tells? So simply first one we see symbol for this one is small n, and it explains the main energy level around the nucleus where electrons revolves around the nucleus. न्यूक्लियसच्या भोवती जे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतील ते ज्या त्या ठिकाणी कक्षेमध्ये फिरतात, ऑर्बिटल्स, ते जे ऑर्बिटल्स असतात त्या किंवा त्याला आपण एनर्जी लेवल्स म्हणू, मेन शेल्स म्हणू, या शेल्स त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर यूज केला जातो. याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, इट हॅज व्हॅल्यूज ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर दॅट इज स्टार्टिंग फ्रॉम 1, दॅट इज n इज इक्वल टू 1 2 3 4. फर्स्ट त्या ठिकाणी एनर्जी लेवल असेल, इट हॅज नंबर ऑफ दॅट इज value of n is equal to 1, second, third, fourth, etc. So it gives the main energy levels or say main cells around the nucleus. So atomic orbitals having the same value n belong to the same cell. With increase with the number of allowed orbitals in that cell increases and given by n square. याच्यामध्ये जे atomic orbitals असतात तर पर्टिक्युलर n स्क्वेअर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. आणि याचे जे सिम्बॉल आहेत या शेलचे स्टार्टिंग विथ कॅपिटल के, दॅट इज के एल एम एन. इफ यू ऑब्झर्व इन टेबल नंबर 4.6 अलाउड ऑर्बिटल्स इन फर्स्ट 4 शेल्स, म्हणजे पहिले जे 4 शेल्स असतील के एल एम एन कॅपिटल्स, तर त्याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत, त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे, त्याची साईज कशी इन्क्रीज होत जाते त्या टेबलमध्ये आपण पाहू शकतो. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं आणि त्याच्यामध्ये ऑर्बिटल जे काउंट आहे तो त्या ठिकाणी सिम्पली फॉर्म्युला n स्क्वेअर. सो सी फर्स्ट सेल के n इज इक्वल टू 1 and n square is equal to also 1. So there is only one allowed orbitals in given main energy level first. Second, L, its value for n is equal to 2. Its n square is equal to 4. So there is allowed 4 orbitals, that is of s1 and p3. 3 plus 1 4 orbitals. In m, n is equal to 3, n square is equal to 9. In n, small n or its principal quantum number is 4 and its orbitals equals to 16 16. आणि लास्ट कॉलम मध्ये जर आपण पाहिलं त्याची साईज जी आहे ते साईज काय होत जाते त्या ठिकाणी इन्क्रीज, जसं जसं त्या ठिकाणी न्यूक्लियसपासून आपण त्या ठिकाणी दूर जाऊ, वी गो अवे फ्रॉम न्यूक्लियस द साईज ऑफ द सेल goes on increases, that is the downward arrow shows the size of the cells goes on increasing from nucleus. So with the increase of n, the distance from the nucleus and the size of shell increases and also energy increase, energy सुद्धा काय होत जाते त्या ठिकाणी वाढत जाते. So this is about the first quantum number, principal quantum number n. मेन एनर्जी लेवल असेल, मेन सेल्स असतील, त्या शेल्स त्या ठिकाणी डिफाईन करण्यासाठी पहिला क्वांटम नंबर जो असेल त्या ठिकाणी n, त्याच्या व्हॅल्यूज आहेत n इज इक्वल टू 1 2 3 4 अँड सो ऑन. सिम्बॉल फॉर दिस वन स्टार्टिंग फ्रॉम कॅपिटल के एल एम एन etc. And allowed orbitals for first one is n square is equal to 1, second for n square is equal to, that is 2 square is equal to 4, third one 3 square is equal to 9 and 4 square is equal to 16 allowed orbitals for last or say number 4th main energy level n. So this is all about first quantum number, principal quantum number n. Now students, we move to the next quantum number, azimuthal quantum number L. It is small, it is designated by small l. So it is also called as subsidiary quantum number. Another name for it is subsidiary. So atomic orbitals with the same value of n but different values of L constitute a subshell belonging to the shell for the given L. या ठिकाणी सेकंड क्वांटम नंबर जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे काही सबशेल्स असतील,
मेन शेलमधल्या सब शेल्स त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी किती आहेत हे त्या ठिकाणी सांगण्यासाठी हा सेकंड क्वांटम नंबर यूज केला जातो. तो आहे azimuthal quantum number or subsidiary quantum number. It is designated by simply small n. So atomic orbits with the same value of n but different values of n constitute a subshell belonging to the shell for the given n. So the number of subshell in a given main shell is equal to n. म्हणजे आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स कसे करायचे आहेत. यल किती येणार की त्या मेन एनर्जी लेवलचा जो त्या ठिकाणी नंबर n असेल त्याचा n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो असेल तेवढे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सबशेल्स असतात. फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर फर्स्ट it has first main energy level k. It has value of n is equal to 1, so there is only one subshell, that is s. एकच सबशेल असणार आहे त्याने 1s. If you consider second, there are two because it has value of n is equal to 2, so it has two subshell, that is 2s and 2p. दोन असणार आहेत. तिसऱ्यामध्ये कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी 3s 3p and 3d and so on. म्हणजे त्याचा किती n नंबर आहे त्याच्यावरून काय करायचं तुम्ही त्याच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे आहे. मग आता हे किती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले तर कोणत्या. सो द व्हॅल्यूज ऑफ रेंज फ्रॉम 0 to n-1. किती स्टार्ट 0 पासून करायचं आणि लास्ट कुठे n-1 त्याचा जो काही n असेल. So simply for k it has value, that is n is equal to 1, so starting with 0 n-1 1 0. पहिले किती येणार 0 येणार. सेकंड साठी किती येणार आहे त्या ठिकाणी फॉर सेकंड इट इज व्हॅल्यूज 0 and 1. 0 कशासाठी असेल s साठी असेल आणि p साठी असेल त्या ठिकाणी 1 असेल. 0 1 2 and so on, which are represented by the symbols s p d f and so on respectively. सेकंड मध्ये किती असेल आपण त्या टेबल मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. So this is about the azimuthal quantum number. Now students, we move towards the next quantum number, the magnetic orbital quantum number. Say magnetic quantum. This quantum number is simply represented by ml and it gives information about the relative spatial orientation of the orbitals in given subshell. तो पाहिलेला आहे तुम्हाला मी त्या ठिकाणी आपल्या लेक्चरला सांगितले की जसे सोलर सिस्टम असे सेंट्रली प्लेस्ड सन and around the sun there are so many planets which revolves around the sun in a circular or near about circular paths. So there are two. If we suppose the movement of earth, it has two movements. First one around the sun and second about its axis. दोन त्या ठिकाणी पहिली त्या ठिकाणी एका पृथ्वी सूर्याभोवती असणार आहे आणि दुसरी असणार आहे त्याच्या अक्षाभोवती एक्सिस आर about its axis and around the sun. So same electrons around the nucleus has same moments around the nucleus. एक तर त्या ठिकाणी त्या न्यूक्लियसच्या भोवती त्या ठिकाणी त्याचे मोमेंट असेल आणि सेकंड असेल त्याच्या ॲक्सिस भोवती about its axis and second first moment around the nucleus. So this quantum numbers gives the ideas about the first moment, that is also called as magnetic moment around the nucleus. That is, it's also called as orientation, moment of orientation. So magnetic orbital quantum number gives ideas about movement or orientation of the orbitals in given subshell. So values, so for any subshell that is defined by L value, it has value of 2L plus 1. mn किती त्या ठिकाणी 2L plus 1 आणि त्या ठिकाणी which ones, that is starting from 0 to +1 +2 and so on, and that is -1 -2 and so on त्या व्हॅल्यू असणार. मग त्या ठिकाणी s साठी जर आपण कन्सिडर केला सबसेल s त्याची l किती आहे 0
2l + 1 हे इक्वेशन असेल त्याच्यामध्ये l = 0 पुटअप करायचे. 2 × 0 0 + 1 1 म्हणजे व्हॅल्यू किती आली 1. हाऊ मच किती कोणती येणार स्टार्टिंग विथ 0 0 पासून स्टार्ट करायचे. In other words, S subcell has only one orbital in it for the subcell P having L = 1. P साठी आपण बघू. मग allowed values of M L किती येणार that is 2 × 1 2 + 1 that is allowed values are equals to 3 that is starting from 0 to +1 0 to -1 that is -1 0 and +1. The subcell P contains 3 orbitals having distinct orientation and so on. So the sum of the orbitals in a constant set gives the total number of orbitals in considered set and is given by n². आपण टेबल नंबर 4.7 मध्ये दिलेला आहे बघा. ते टेबल आपण डिटेल्स पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. So all this is about the magnetic orbital quantum number. Now we move towards the last one, electron spin quantum number ms. So specify the spin state of electron is an orbital and electron spins around its axis. आपण पाहिलेले की तो त्याच्या ॲक्सिस वरती इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी त्याला ते स्पिन अँग्युलर मुवमेंट त्या ठिकाणी प्राप्त होत असते. त्या इलेक्ट्रॉनला अँग्युलर मुवमेंट. मग त्या ठिकाणी हा जो त्या ठिकाणी spin quantum number आहे. So there are two orientations which the spin angular moment of an electron can take plus give rise to the spin state which can be distinguished from each other by the spin quantum number ms which can be either +1/2 or -1/2. त्या ठिकाणी दोन प्रकारच्या स्पिन असणार आहे, ती क्लॉकवाईज सेकंड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. that is +1/2 -1/2. The two spin states are represented by two arrows that is pointing up and pointing down. दोन ॲरोनं आपण त्या ठिकाणी काय करतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देत असताना त्याचे जे अँग्युलर मुवमेंट आहे एक अपवर्ड डायरेक्शननं सेकंड डाऊनवर्ड्स. सो any orbital can accommodate maximum on this one we see or we say an orbital can accommodate maximum 2 electrons and they must have opposite spins. एक क्लॉकवाईज असेल दुसरी त्या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. And this is known as Pauli's exclusion principle which governs the electronic configuration of that particular element in periodic table. हेच त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पार्ट जो असेल तो आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ते डिटेल्स जे असतील डिटेल्स त्या डिटेल्स त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सो दिस इज ऑल अबाउट the quantum numbers. Introduction for quantum numbers. So what are atomic orbitals and how it related with quantum numbers? That are 4 quantum numbers. That is principal 1, second azimuthal, third magnetic orbital quantum number, and fourth one electron spin quantum number. Now we move. There are two tables. That is 4.7 distribution of orbitals in cells and subcells, and second orbital distribution in the first 4 cell. हे डिटेल्स त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेम 4.9. तर आपण त्या ठिकाणी ते डिटेल्स जे आहेत त्या ठिकाणी ते डिटेल्स आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर शेप्स असतील आपल्याला याच्यामध्ये म्हणजे शेप्स आहेत ते या यस असेल पी असेल यस ऑर्बिटल्स असेल पी असेल त्यानंतर डी ऑर्बिटल्स हे 3 ऑर्बिटल जे आपल्याला शेप्स आहेत. देर आर ओनली जस्ट सी डायग्राम्स and there is one problem, that is problem number 4.10. तर ते आपण त्या ठिकाणी पुढचं जे लेक्चर असेल त्या लेक्चरला आपण त्याचे हा पार्ट जो राहिलेला आहे टेबल नंबर 4.7 आणि टेबल नंबर 4.1 हे आपण त्या ठिकाणी डिटेल्स आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर जे शेप्स असतील फक्त शेप्स डायग्राम कसे आहेत आणि कोणता ऑर्बिटल आहे त्या ठिकाणी ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सो थँक्यू ऑल स्टुडंट्स फॉर जॉईनिंग दिस लेक्चर.